नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, टाटा मोटार्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेडच्या इलेक्ट्रिक व्हेकलच्या बिझनेसला घेऊन जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आपण त्यातील काही अपडेट बघणार आहोत. तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा मोटार्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर येथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल एम्स फॉर 45 टू 50% डिफेंडेबल मार्केट शेअर इन ईव्हीज. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या कंपनीचा एम म्हणजे उद्देश आहे इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये आपला मार्केट शेअर 45 टू 50% मेंटेन ठेवण्याचा टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचा टार्गेट आहे. तसेच मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल तयार आहे 2026 एंड होईपर्यंत प्रीमियम अविन्या लॉन्च करण्यासाठी. तसेच मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल अजून 3 इलेक्ट्रिक व्हेकल्स लॉन्च करणार आहे. फायनान्शियल इयर 27 आणि फायनान्शियल इयर 2030 या पिरियडमध्ये, असे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO शैलेश चंद्रा यांनी सांगितले आहे. तसेच मित्रांनो, इलेक्ट्रिक व्हेकल सियारा आणि न्यू पंच इलेक्ट्रिक व्हेकल ही सुद्धा नेक्स्ट इयरमध्ये लॉन्च करण्यासाठी शेड्यूल करून ठेवलेली आहे. तसेच मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेडचा आपला इलेक्ट्रिक व्हेकलचा बिझनेस वाढवण्याकरिता चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर 10 लाख चार्जिंग पॉईंट्सपर्यंत एक्सपांड करण्याचा कंपनीचा टार्गेट आहे, ज्यामध्ये 1 लाख पब्लिक चार्जिंग पॉईंट्स इन्क्लूड आहे 2030 पर्यंत. तसेच कंपनी इलेक्ट्रिक व्हेकल सर्व्हिस नेटवर्क वाढवणार आहे आणि जास्तीत जास्त बॅटरी रिपेअर सेंटर ॲड करणार आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड ही कंपनी आपला इलेक्ट्रिक व्हेकलचा बिझनेस वाढवण्याकरिता, कारण मित्रांनो, जर करंटली जर बघितले तर खूप सारे लोक याचमुळे इलेक्ट्रिक व्हेकल परचेस करत नाही, कारण आपल्याकडे जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशन्स अवेलेबल नाही. आणि मित्रांनो, त्याचकरिता टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल ही कंपनी देखील चार्जिंग स्टेशन्सवर देखील फोकस करणार आहे 2030 पर्यंत. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलच्या कार पोर्टफोलिओमध्ये इलेक्ट्रिक व्हेकलची सेल्स लास्ट 7 इयरमध्ये 2.5 लॅक मार्क च्या वर गेली आहे, असे शैलेश चंद्रा यांनी सांगितले आहे. आणि नेक्स्ट 2.5 लॅक व्हेकलची म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलची सेल्स यापेक्षा कमी टाइममध्ये होणार आहे, असे शैलेश चंद्रा यांनी सांगितले आहे. आणि मित्रांनो, नेक्सॉन ही पहिली इलेक्ट्रिक व्हेकल आहे ज्यांनी इंडियाच्या इलेक्ट्रिक फर्स्ट इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये 1 लाख पेक्षा जास्तीची सेल्स अचीव केली आहे नेक्सॉन या इलेक्ट्रिक व्हेकल प्रोडक्टने. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड नेक्स्ट 4 इयरमध्ये प्लॅनिंग करत आहे 16,000 ते 18,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. कशामध्ये? इलेक्ट्रिक मोबिलिटी सेगमेंट, इलेक्ट्रिक व्हेकल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याकरिता, प्रोडक्ट पोर्टफोलिओ आणि आर्किटेक्चरकरिता हे 16,000 ते 18,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट होणार आहे इलेक्ट्रिक व्हेकलचा बिझनेस वाढवण्याकरिता. आणि मित्रांनो, इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये जबरदस्त कॉम्पिटिशन वाढत आहे. तरीही मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलला बिलीव आहे की इलेक्ट्रिक व्हेकल मार्केट शेअर राहील 45 ते 50%. आणि मित्रांनो, जर आपण
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचा इलेक्ट्रिक व्हेकलचा पोर्टफोलिओ बघितला तर तो लार्जेस्ट इलेक्ट्रिक व्हेकल पोर्टफोलिओ आहे, ज्यामध्ये बेस्ट सेलिंग नेक्सॉन, टियागो, हॅरियर, कारो आणि पंच या इलेक्ट्रिक व्हेकल इन्क्लूड आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल या कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक व्हेकलच्या बिझनेसला वाढवण्याकरिता फ्युचरचे टार्गेट डिस्क्लोज केले आहे. तर चला मित्रांनो, आता आपण टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या कंपनीचा जर पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.57%, FISची होल्डिंग आहे 17.13%, DISची होल्डिंग आहे 17.03% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.97% आणि जर आपण या कंपनीची कन्सॉलिडेटेड क्वार्टर 2 चे नंबर बघितले तर कंपनीचे सेल्स क्वार्टर 2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आली होती 17,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला होता 75,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच जर आपण या कंपनीची पूर्ण फायनान्शियल इयरचा डेटा बघितला तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती जवळपास 3.5 लाख कोटी रुपये. फायनान्शियल इयर 24 मध्ये होती जवळपास 4.25 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 4,39,695 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 2,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 31,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 28,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, जर आपण टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 1 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग कमी झाली आहे आणि करंटली आहे 40,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. शॉर्ट टर्म बोरोइंग कमी झाली आहे आणि करंटली आहे 22,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे करंटली 40,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज 50,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. आणि आपण येथे बघू शकतो कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार वाढत आहे आणि कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज वाढणे हा एक नेगेटिव्ह साईन मानला जातो. तसेच मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या कंपनीच्या इलेक्ट्रिक व्हेकलच्या बिझनेसला घेऊन जबरदस्त अपडेट आली आहे आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तसेच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.